आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जातंय। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय आणि ठाणे महापालिकेचा हा परिसर असेल तिथं एकनाथ शिंदे यांच्या वतीनं नमन केलं जातंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी देखील तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं सध्या ध्वजवंदन केलं गेलं। आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्याच निमित्तानं ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलंय। महाराष्ट्र दिनी आज महाराष्ट्राच्या स्थापनेचा आजचा दिवस आणि त्याच निमित्तानं आज सगळ्याच शहीदांचं स्मरण केलं जातंय। आपला महाराष्ट्र ज्यांनी टिकवून ठेवला, ज्याचं अस्तित्व त्यांनी जपलं, त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, कारण आज प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस या सगळ्याच हुतात्म्यांना नमन करतंय। तसंच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अभिवादन केलं जातं। यावेळी अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत। तर आज महाराष्ट्र दिन, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची आठवण करून देणारा आजचा दिवस, मराठी अस्मिता आणि आपल्या भाषिक अभिमानाचा आजचा दिवस। त्याच निमित्तानं राज्यभरात अनेक ठिकाणी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन केलं जातंय। मुंबईसह आपल्या संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या आज हुतात्म्यांचं स्मरण केलं जातंय। आजचा हा दिवस आपल्या राज्याची सांस्कृतिक परंपरा असू दे किंवा प्रगती असू दे किंवा एकतेचा उत्सव म्हणून आपण साजरा करतोय। शिवाजी पार्क मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला दिसतायत। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं अभिवादन केलं गेलंय। आता त्याचबरोबर मुंबईमधल्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, ज्या महान व्यक्तींनी आपले स्वतःचे प्राण अर्पण केले, त्या सगळ्या हुतात्म्यांना स्मरण करून आज श्रद्धांजली वाहिली जाते। आज महाराष्ट्र दिन आहे। आजचा आपला दिवस मराठी भाषिक लोकांच्या एकतेचा आणि अस्मितेचं प्रतीक असलेला दिवस, महाराष्ट्राची आजची आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपण्याचा आजचा हा आपला दिवस, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची आठवण करून देणारा दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून आज राज्यभरात ठिकठिकाणी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे।
शासकीय संचलन देखील आता थोड्याच वेळात पार पडतंय। एकीकडे ध्वजारोहण पार पडलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर दुसरीकडे शिवाजी पार्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल देखील दिसत आहेत, त्यांच्या हस्ते देखील ध्वजारोहण पार पडलंय। शासकीय संचलन आता केलं जाईल। आजचा हा दिवस आपल्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनासोबतच येतो, त्यामुळे राज्यात आजच्या कामगारांच्या योगदानाचा देखील गौरव केला जातो। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस असं आजच्या दिवसाचं महत्त्व। ही दोन दृश्य आपण पाहतो। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। दुसरीकडे शिवाजी पार्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत। खरं तर 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच निमित्तानं आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो। महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र राज्याचा 67वा आजचा हा स्थापना दिवस आणि तोच आपण आज राज्यभरात साजरा करतोय। शासकीय संचलन केलं जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तिथल्या उपस्थितांना मान्यवरांना नमन केलं जात आहे। आपला महाराष्ट्राचा आपण जर इतिहास पाहिला तर तो अतिशय संघर्षाचा आहे, पण त्याचबरोबर आपल्या या महाराष्ट्राच्या इतिहासात विजय आहे, सांस्कृतिक आदानप्रदान आहे आणि चिकाटी देखील आहे। कारण आपल्या याच भूमीमध्ये महान योद्धा ज्यांना आपण आपलं आराध्य दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मराठा साम्राज्याची स्थापना करण्यात मोलाचा वाटा उचलला आणि त्याचमुळे आपण आज या महाराष्ट्रात उंच मानेनं ताठ उभे आहोत। आजच्या या दिनाचं औचित्य साधूनच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय। ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। शासकीय संचलन देखील पार पडलं, तर शिवाजी पार्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसंच राज्यपाल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं आणि पथसंचलन तिथे पार पडतंय। मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी मान्यवर, सर्व अधिकारी, समाजसेवक आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि सुराज्याचा मंत्र दिला। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली। या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला। या भूमीला क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं। या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला। देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो। आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं। SM जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेजे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद, अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली। सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक
प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतं आहे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले. त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास जर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकू शकतो. आपण देशातली पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या एक चेहरा दिला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा, मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला. मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो. आज ठाणे जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं आलं आहे. ई-ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालं आहे. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचासुद्धा या बाबतीत गौरव झालेला आहे. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. एकूण 1000पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5,500पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात 2य क्रमांक मिळाला आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर दिवे, CCTV, आरोग्य शिबिरं अशा अनेक सुविधा उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या नागरिकांना मिळत आहेत. ठाणे जिल्हा शेतीच्या बाबतीत सुद्धा नवनवीन उपक्रम आखतो आहे. प्रगत शेतकरी आपल्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. यावेळेस विविध योजनांमधून 46 शेतकऱ्यांना नवीन विहिरी देण्यात आल्या. आधुनिक शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. सुमारे 1,500 रुग्णांना घरपोच सेवा या ठिकाणी आपण दिली जाते आहे. सिकल सेल अभियानात 6 लाख तपासण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV लसीकरण करून हजारो मुलींना
कर्करोगापासून वाचवण्याचं काम या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम यात सुरू आहे. आजपासून आरोग्य विभाग महा डायलिसिस योजना राबवत आहे. 12 डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत. एक केंद्र बदलापूरला असेल. शिक्षण क्षेत्रात मिशन भरारीमध्ये नुकतेच ठाणे जिल्ह्यातले 59 विद्यार्थी इस्रोला रवाना झाले. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पिंक रूम उपक्रमातून मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण होतं आहे. कौशल्य विकास, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावर युवकांना होतो आहे. ठाणे जिल्ह्यातले खेळाडूसुद्धा सगळीकडे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या टॅलेंटला देखील आपण प्रोत्साहन देतो आहे. आपण क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या 9 शाळांना प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिलं आहे. मिशन लक्षवेध या खेळाडूंना खूप उपयोगी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच महापालिका आता नव्या उत्साहाने, नव्या दमाने या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. विशेषतः स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते आणि अशा नागरी सुविधांकडे त्या लक्ष देत आहेत. नवी मुंबई पालिकेने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावला आहे. आज आपल्याला माहिती आहे देशात जनगणना सुरू झाली आहे. ही देशातली पहिली डिजिटल जनगणना आहे. 16 मेपासून पहिल्या टप्प्यात प्रगणक आपल्या घरांना भेटी देतील. त्यांना अवश्य सहकार्य करा असं आवाहन, विनंती देखील मी या निमित्तानं करतोय. नागरिकांना स्वतःसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरून माहिती भरता येईल. प्रशासन आणि सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडीलच. ठाणेकर नागरिक जागरूक आहेत. ते आपलं कर्तव्य एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडतील याचा मला विश्वास आहे. गेल्या दीड वर्षापासून आपण सगळे ठाणे परिसरामध्ये चाललेल्या विविध विकास कामांचे साक्षीदार आहोत. ठाणे मेट्रो असेल, ठाणे बोरिवली टनेल असेल, फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार असेल किंवा मीरा भाईंदरला सुरू झालेली जिल्ह्यातली पहिली मेट्रो असेल. ठाणे विकासाच्या बाबतीमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतोय याचा आनंद आहे.